नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। त्यामध्ये पीक विमा आला का नाही हे घर बसल्या मोबाईलवरून कसे तपासायचे। बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न असतो, आपला पीक विमा आला आहे का नाही किंवा आपले पैसे खात्यात जमा झाले आहेत का नाही। तर आज आपण पाहू एकदम सोप्या पद्धतीने कोणती वेबसाईट वापरायची, कोणती माहिती द्यायची आणि खात्रीशीर निकाल कसा पाहायचा। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सुरुवातीला थोडक्यात समजून घेऊया पीक विमा म्हणजे काय। राज्य आणि केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत त्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी पोर्टलद्वारे जमा केली जाते। तर चला तर आता पाहू घर बसल्या मोबाईलवरून पीक विमा आला का नाही हे कसे तपासायचे। ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील कुठलंही या ठिकाणी ब्राउझर ओपन करायचे। तर ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला फक्त तुम्ही पीक विमा सर्च केलं तरी तुम्हाला सर्वप्रथम एक नंबरलाच प्रधानमंत्री फसल विमा योजना PMFBY ही वेबसाईट येईल। तर या वेबसाईटवरला तुम्हाला क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम फार्मर कॉर्नर हा पर्याय दिसेल, तर या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर फार्मर कॉर्नरवरती क्लिक केल्याबरोबरच तुम्हाला फार्मर ॲप्लिकेशन यामध्ये तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर याच्यावरती तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर या ठिकाणी विचारला जाईल। तर यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर हा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला खाली एक कॅप्चा विचारला जाईल, तो या ठिकाणी कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक करायचं आहे। रिक्वेस्ट फॉर OTP वरती क्लिक केल्याबरोबरच तुमचा या ठिकाणी जो नंबर या ठिकाणी टाकलाय त्याच्यावरती या ठिकाणी एक OTP जाईल, तो OTP तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर मित्रांनो या ठिकाणी OTP आलेला तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट वरती क्लिक करायचं आहे। सबमिट वरती क्लिक केल्याबरोबरच या ठिकाणी तुम्हाला तुमची फार्मर डिटेल्स समोर येईल। तर या ठिकाणी तुम्हाला फार्मर डिटेल्स संपूर्ण दाखवली जाईल। यामध्ये तुम्हाला फार्मर ID नंबर ही या ठिकाणी ऍड करण्यात आलेला आहे। तर त्यानंतर तुम्हाला खाली प्रविज पॉलिसी डिटेल्स या ठिकाणी दिलेले आहे। तर यामध्ये तुम्हाला ज्या वर्षातील या ठिकाणी पीक विमा आलेला आहे का नाही चेक करायचे, ते वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सीझन निवडायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला खरीप असेल, रब्बी असेल। ज्या खरीपचा विमा बघायचा असेल तर खरीप निवडा, रब्बीचा बघायचा असेल तर रब्बी निवडा। तर यामध्ये तुम्हाला रब्बी सिलेक्ट करायचं आहे। तर यामध्ये तुम्हाला नो पॉलिसी फाउंड मध्ये 2024 मध्ये रब्बीचा कुठलाही या ठिकाणी डिटेल्स या ठिकाणी दिलेली नाही। तर या ठिकाणी तुम्हाला रब्बी खरीप वरती क्लिक केलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लगेच पॉलिसी नंबर, टोटल क्लेम पेड, क्रेडिट डेट, सम इन्शुर्ड आणि एरिया अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिलेली आहे। यामध्ये तुम्हाला तुम्ही कुठची पिके लावले त्याची संपूर्ण ही डिटेल्स या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। तर यामध्ये तुमची पॉलिसी स्टेटस दिसेल, तुम्ही पॉलिसी या ठिकाणी पीक विमा कुठून भरला तेही डिटेल या ठिकाणी दिसणार आहे। तर या ठिकाणाहून तुम्ही संपूर्ण माहिती व्यवस्थित पाहू शकता। तर पीक विमा आलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी टोटल क्लेम पेडच्या समोर या ठिकाणी तुमचा जो विमा आला असेल तर विम्याची या ठिकाणी रक्कम दिसून येईल। तर या ठिकाणी रक्कम दिसत नाही याचा अर्थ तुम्हाला या ठिकाणी पीक विमा आलेला नाही। तर यामध्ये आपण जुनी या ठिकाणी एक माहिती तुम्हाला कशा प्रकारे विमा जमा झालाय का नाही दाखवण्यात येत आहे। तर यामध्ये तुम्हाला 2023 आणि खरीप केलेलं आहे। तर यामध्ये तुम्हाला पॉलिसी नंबर आणि टोटल क्लेम पेड तर या ठिकाणी तुम्हाला रक्कम दिसत आहे। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पीक विम्याची रक्कम आलेली आहे का नाही तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून अशा पद्धतीने पाहू शकता। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा।